निधी वाटपातील भेदभावाविरोधात महाविकास आघाडीच्या महिला सदस्यांचे उपोषण. गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित. पंचायत समितीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांची भेदभाव होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी पंचायत समिती विकास आराखड्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. पंचायत समिती सदस्या नीलम म्हेत्रे, नांदणी, दीपाली होगळे, दानोळी, ज्योती कांबळे, कोथळी व राजश्री माणकापुरे, गणेशवाडी यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधीचे सर्व सदस्यांना समान वाटप करण्याची मागणी केली होती. गावची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या निकषानुसार निधीचे वाटप करावे, सत्ताधारी विरोधक असा भेदभाव करू नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने महिला सदस्यांनी सकाळी 11 वाजता उपोषण सुरू केले. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दरगू गावडे, विक्रम पाटील, सौरभ शेट्टी, तानाजी वठारे, बंडू पाटील, महेश परीट आदींनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसंख्या क्षेत्रफळाच्या निकषावर आराखडा गटविकास अधिकारी परीट यांनी दिलेल्या लेखी पत्रात केंद्र शासनाकडून 15व्या वित्त आयोगाचा निधी वितरित करताना 2011च्या जनगणनेतील लोकसंख्या व क्षेत्रफळ हे निकष विचारात घेतले जात असल्याचे नमूद केले. या निकषाच्या आधारे पंचायत समितीचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. पंचायत समिती सभेची अंतिम मान्यता घेतल्यानंतर प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे पत्रात स्पष्ट करण्यात आले. लेखी आश्वासनानंतर उपोषण करताना सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले. यावेळी सचिन शिंदे, युनुस पटेल, जिल्हा परिषद सदस्या नंदिनी कांबळे, अर्चना चौगले, सरपंच अनुजा कोळी, सविता चौगले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, शिरोळ.